शालेय शिक्षणाबरोबर कला क्रीडा क्षेत्रालाही विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वार्षिक क्रीडा संमेलनाच्या बक्षीस वितरण समारंभावेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या उल्वे येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये तृतीय वार्षिक क्रीडा संमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन स्कूलचे चेअरमॅन तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर प्रत्येक खेळामध्ये तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली. यात 5वीच्या विद्यार्थ्यांनी फ्लॉवर ड्रिल फॉर्मेशन, 3रीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम सादर करून सगळ्यांची मने जिंकली. तसेच स्वयंसंरक्षण करण्यासाठी कराटेचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. दरम्यान या वार्षिक क्रीडा संमेलनाचा बक्षीस वितरण समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमॅन तथा मुंबई आर्चरी विभागाच्या सेक्रेटरी पूनम महात्मे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, लाईफ मेंबर रवींद्र भोईर, PRO बाळासाहेब कारंडे, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर, CBSE स्कूल कमिटीचे सदस्य निलेश खारकर, धीरज ओवळेकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, दीपाली म्हात्रे, सुपाली जंगम, नयन जंगम यांच्यासह पदाधिकारी, शिक्षण आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी क्रीडा संमेलनामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील सहभाग घेतला असून त्यांच्यासाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Is it? Parents, give a big round of applause for your teachers, because I think other than parents, only teacher and school is there जो बच्चों की रियल ग्रोथ के लिए काम करते हैं और जो ऑनेस्टली बच्चों की ग्रोथ चाहते हैं. जो आप एज अ पेरेंट घर पे करते हो, डेफिनेटली वही चीज़ें आप जिस भरोसे आप बच्चों को स्कूल में भेजते हैं वो प्रिंसिपल और टीचर्स करते हैं. Is it? So only two things I will share with you all because everybody is waiting for a medal ceremony. First thing, all parents, this is for parents, stop giving mobile to your children. Clear? जब आप फोन देना बंद करोगे और इनको ग्राउंड पे भेजना शुरू करोगे, तभी इस जनरेशन को आप ठीक रख पाओगे. Because most of the time children are playing mobile and they don't want to go outside. उनको बाहर ही नहीं जाना है, उनको खेलना ही नहीं होता है. So as a parent, stop giving mobile to your children. पेरेंट दे नहीं रहे इसका मतलब ये नहीं है कि आप रो धो के उनसे लोगे. ठीक है? Stop. Minimum usage of mobile is very much important in nowadays. If you are getting bored, go out and play. Clear? And two things very important for children. जो भी आपके आइडियल है इन स्पोर्ट्स और इन फिल्म और इन डांस, जो भी आपके इंटरेस्ट है, जो आइडियल आप चुन रहे हो जिंदगी में, अगर किसी को धोनी पसंद है, किसी को विराट कोहली पसंद है, किसी को शाहरुख खान पसंद है, सबका इंटरेस्ट स्पोर्ट्स में नहीं होता. जो भी आइडियल आप चुनते हो, ये उनसे मत लो कि अच्छा धोनी ने तो ये टी-शर्ट पहनी है, ये शूज पहना है, पापा मुझे दिला दो. ये चीज़ें उनसे नहीं लेनी है. आपको ये चीज़ देखनी है कि धोनी बनने के लिए धोनी ने क्या किया, विराट कोहली बनने के लिए कितने हार्डवर्क किए हैं. वो चीज़ें आपको कॉपी करनी है, ना कि उनके ड्रेसअप, उनके गेटअप, उनके शूज, उनकी स्टाइल. वो सब की आपकी एज नहीं है अभी. ठीक है? सो इट्स वेरी इंपॉर्टेंट, स्टे अवे फ्रॉम मोबाइल. इट इज़ वेरी हार्मफुल नाउअडेज. सेकंड थिंग, जिस भी आइडियल्स को आपने अपनी ज़िंदगी में चुना है उनकी हार्डवर्क देखो. अगर ये स्कूल बना है फॉर एग्जाम्पल, ऐसे नहीं है कि किसी ने आया, ठाकुर सर आए और उन्होंने कहा कि नहीं ठीक है स्कूल बना दो. ऐसे नहीं होता है. उसके पीछे उनकी मेहनत है, उनकी सोच है, उनका हार्डवर्क है, उनका एक थॉट प्रोसेस
सक्सेस है, टुवर्ड डेवलपमेंट, टुवर्ड एजुकेशन, एवरीथिंग. सो इस चीज़ को आपको आपके आइडियल से लेना है. दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट. So I will request to you all, please follow a very positive dream in your life. मला अतिशय आनंद होत आहे की मॅडमनी आताच आपल्याला सांगितलं. मॅडमच्याबद्दल मला वाटतं सकाळी ओळख करून दिली असेल मुख्य मॅडमनी की त्या पूनम मॅडम या इंटरनॅशनल आर्चरीच्या धनुर्विद्येमधल्या विजेत्या आहेत. भारताच्या मार्फत जागतिक स्तरावर त्या खेळत असतात आणि त्या इथं आपल्याला प्रमुख पाहुण्यामध्ये मिळालेल्या आहेत. हल्ली त्या नवी मुंबईमध्ये राहतात, त्याच्यामुळं आपल्याला तर सोपं झालं आहे. आर्चरी जिथं आपल्याला शिकवायचं असेल त्यांचा मार्गदर्शन नक्कीच मिळणार आहे. पण एक खेळ असला की तोच खेळ अशातला भाग नसतो. आपल्याला त्या निमित्तानं त्यांनी जागतिक स्तरावर म्हणजे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय यापुढं जाऊन राष्ट्रीय स्तरावर त्यांनी खेळामध्ये भाग घेतला आहे, विजय संपादन केला आहे. आणि आपण जे सर्व पालक इथे बसलेले आत्ता असतात, पालक असतील, मदर पॅरेंट्स असतील किंवा ग्रँडफादर अँड मदर पॅरेंट्स असतील, तर आपल्या सर्वांची मानसिक तयारी आणि मनाची इच्छा हीच आहे की आपली मुलं, आपली नातवंडी जी आहेत ही चमकावीत. बघा छान खेळतो की नाही मुलगा, त्याला खेळायला आपण कॉम्पिटिशन दिली नाही, पण ज्या दिवशी त्याला तुम्ही कॉम्पिटिशन द्याल त्यावर तो नक्कीच विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याला मनापासून इथं आवड झालेली आहे. मुलांच्या मनामध्ये असतं दुसरी मुलं खेळतात, आम्हालाही तिथं खेळायला मिळालं पाहिजे, आम्ही स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे आणि आम्हालाही पुढं जायचं आहे. आणि त्याकरता ही संधी मिळवून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि नुकताच मॅडमनी सांगितलं की त्यासाठी आपल्याला काही पथ्य पाळावे लागतील, काही करावं लागेल. काय करावं लागेल? पहिलं त्यांचा मोबाईल मुलांपासून लांब ठेवा. मोबाईल मुलांपासून लांब ठेवा, कारण पालकच डोकं खुपसून त्याच्यामध्ये बसतात. सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे तव्यावरती पोळी टाकली की उलटायच्या अगोदर परत मोबाईलमध्ये नजर असते. पालकसुद्धा तशाच रीतीनं असतं आणि मुलं बघून मग तेच करतात. आणि आजकाल सोशल मीडियावरती हे सगळं चांगलंच येतं अशातलं भाग नाही. चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, भरपूर आहेत, पण त्याच्याबरोबर वाईट गोष्टी पण भरपूर येतात. आणि मग त्यामुळं त्याच्यात इतका रंगून जातो विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा आपणसुद्धा की त्याच्यामुळं बाकीची कामं आपली विसरून जातो, राहून जातो. आणि खरं त्यापेक्षा जास्त आवश्यक असेल तर ही खेळ, कूद, संगीत, कला, क्रीडा म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पुढे गेलो, परीक्षेमध्ये आपल्या मुलाला, मुलीला मार्क्स चांगले पाहिजे, त्यांनी फर्स्ट यावं, सेकंड यावं, त्यांनी देशामध्ये नाव कमवावं, UPSC MPSC परीक्षा पास व्हाव्या, सरकारी मोठे अधिकारी व्हावे, सगळं काय म्हणजे अधिकारीच नव्हे तर आपण आमदार, खासदार व्हावं हे सुद्धा आपली इच्छा असते. मग आता अशा वेळेला आपल्याला त्या मुलांना फक्त शाळेमधलं शिक्षण तर पाहिजेलच याचा अर्थ ते अत्यावश्यक आहे, पण त्याच्याबरोबर कला, क्रीडा त्याच्यामध्ये मुलांना भाग घेणं जास्त गरजेचं आहे ही त्याने अपेक्षा सांगितली. आणि त्याने हेही सांगितलं की संस्था सुरू होत असताना त्यावेळेला संस्था सुरू करण्याचं ध्येय ते असतं. Today's world is competitive world, and if we have a good personality, then we can succeed in our life, in our future life. So, for a good personality, we have to take participation in sports events and in all cultural events, so that we can have a good personality. And so, I request you all to motivate all your children and your friends to take maximum part in all events. Here in our school, we are organizing maximum sports events and culture events so that our children, our students can have a great personalities. And from this event, you can go. You can have a good future, and for this we have organized this sports day,
Here, I would like to announce that this post day has been opened. That's it. Thank you.